नमस्ते। अभी आपने दादाजी गावन फाउंडेशन के तपोवन आश्रम का फ्रंट ऑफिस देखा। मैंने अभी आपको दिखाया कैसे है। यहाँ पे साधक आते हैं, अपनी साधना करते हैं और यहाँ आनंद लेते हैं। यहाँ पे भी आप देख सकते हैं, यहाँ एक साधक आए हैं। हम उनसे थोड़ी बातचीत करेंगे, उनको पूछेंगे। नमस्ते। 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 तो आप कहाँ से आए हैं और अपने बारे में और यहाँ तपोवन के अनुभव के बारे में आपको कैसा लगा, ये 2 शब्द में बोलिए, बताइए। मेरा नाम आनंद सिंह है। मैं पटना बिहार से आया हूँ और यहाँ पे करीब 21 दिन के लिए मैं आया हूँ। और इस आश्रम के बारे में मुझे एक अन्य साधक हैं जिनका नाम बहादुर जी है, जो गुजरात से, जिनसे मैं कभी मिला था हिमालय में। तो करीब 2.5-3 साल पहले जब मैं सज्जनगढ़ आया था तो उन्होंने मुझे यहाँ का पता दिया। तो फिर मैं जब यहाँ पे आया तो मुझे बहुत मजा आया, क्योंकि एकदम बिल्कुल नेचुरल सराउंडिंग में है ये। और यहाँ पे मैं करीब ऐसे तो करीब 21 दिन के लिए आया हूँ, थोड़ा सा 4 हफ्ता होने जा रहा है। तो मैं इस वक्त यहाँ पे मैंने काफी आनंद लिया, काफी अनुभव लिया। यहाँ पे मेडिटेशन हॉल का, यहाँ पे दादाजी के समाधि पे बैठने का एकदम अलग अनुभव अलग अलग समय पे होता है। और यहाँ पे लाइब्रेरी है और एकांतवास है एकदम। तो यहाँ पे कुछ शब्दों का कुछ एक अलग इम्पैक्ट होता है, मनन करने का, शांति में थोड़ा सा ज्यादा ऐसा लगता है कि थोड़ा ज्यादा शक्ति मिलती है दादाजी की बातों को समझने में। और एक बार भी तो समझ में नहीं आता है, बार बार उसको अलग अलग एंगल से एक ही चीज पढ़ते हो तो बार बार समझ में आता है। तो बहुत अच्छा लगा इनफैक्ट, और मैं दोबारा आना चाहूंगा। जैसा डेफिनेटली यू शुड कम, और आइए और आनंद लीजिए। थैंक यू। नमस्कार। नमस्कार। दादाजी गावन फाउंडेशन तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय म्हणजे आपल्याकडे एक साधक आलेले आहेत, गेले 3 दिवस ते इथे साधना करतायत तपोवनमध्ये। तर आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतं, त्यांचा अनुभव काय आहे। तुमचं नाव वगैरे सांगा आधी आणि कुठून आलात ते सांगा। नमस्ते। नमस्कार, माझं नाव किशोर, मी मुंबईहून आलेलो आहे। ॲक्च्युली मी इथे जेव्हा येत होतो तेव्हा थोडा स्ट्रेसमध्ये होतो। खूप दिवसापासून मी दादाजींची पुस्तकं वगैरे वाचतोय, सगळं करतोय, पण इथे येण्याचा योग तेवढा माझा काही येत नव्हता। आज उद्या खूप पिरियड गेला, पण मी ठरवलंच मनाशी, नाही मला खूप ऐकलं होतं, जाऊयाच आपण। आणि मी निघालो, पण येताना खरंच खूप काही प्रॉब्लेम्स पण आले मला। अनेक थोडंसं स्ट्रगल करून यावं लागलं। पण बोलतात ना, काही चांगल्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या असतील तर तिथला प्रवास थोडा खडतरच असतो आणि शेवटी त्यांच्या इच्छेवर असतं। पण काय माहिती, त्यांच्या इच्छेने मी इथे पोहोचलो। पण खरंच एक सुंदर अनुभव होता। काही गोष्टी शब्दात आपण फार मोठ्या सांगू शकत नाही, त्या अनुभवातच लपलेल्या असतात। म्हणजे अक्षरशः मी एवढंही सांगू शकेन ना, जेव्हा मी येत होतो प्रवास करता पण ह्या परिसरात जसं मला पहिलं पाऊल टाकलं तसंच एक वेगळं व्हायब्रेशन मला जाणवलं। इथली ती सुंदर शांतता आणि एकदम छान परिसर, थंडावा आणि खूप सुंदर, म्हणजे नाही खरंच शब्दात नाही आपण सांगू शकत। मग जसं त्या कुटीरमध्ये गेलो, त्या कुटीरमध्ये जसं मी पाऊल टाकलं तिथले व्हायब्रेशन वेगळे होते। मग मेडिटेशन हॉलमध्ये आलो, तिथलं तर एकदम म्हणजे ते तर खूप अप्रतिम सुंदरता होती तिथे, सुंदर एक शांतता। लायब्ररीत जाऊन काय पुस्तकं आहे, अखंड ज्ञानाचा भंडार मी सांगू शकेन आहे। म्हणजे ह्या काही गोष्टी त्याच्यातल्या 10% जरी आपण अंमलात आणल्या ना, तरी आपले हा जन्म सार्थक केला आहे। आणि एवढं सगळं करून जेव्हा मी दादाजींच्या समाधीवर गेलो आणि सहजच डोळे झाकले गेले, मला कळलंच नाही माझी 20 मिनिटं कशी गेली तिथे। म्हणजे जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा असं मला वाटलं की 2-4 मिनिटं फार झाली, आणि त्याच्यानंतर मी घडा म्हटलं नाही, हा वेगळाच वेळ गेलेला आहे। हे जे काही फिलिंग्स असतात ना, हे फक्त इथे होऊन असतात। सगळ्यात काय माहिती आहे, मला काही ब्लेसिंग्स आहेत मला माहीत नाही, पण माझे
माझ्याशी एक योगायोग असा आला की मला दादाजींची जी रूम आहे तिथली त्या रूममध्ये जाण्याचं होतं. मी तिथल्यांना विचारलं प्लीज मी बसू शकतो वेगळे बाजूला, आणि त्यांनी अक्षरशः हसतपणे मला सांगितलं हो हो काही नाही. तिथे एक 10 मिनिटं त्यांच्या म्हणजे असं वाटत होतं ना मी त्या सानिध्यात आहे, आणि तो एकदम असा तो एक बोलतात ना एक फ्लो असतो, एक असा तरंग असतात. नाही पुन्हा मी तीच सांगितलं 3 वेळा सांगतोय की शब्दात नाही अनुभवातच सगळं झालेलं असं. मी सगळ्यांना सांगितलं इथे 3 दिवसासाठी आलो, जाताना माझा पाय हलवत नाही की अरे काय आहे 2 दिवस जाऊया पण नक्की मी सांगेन पुढच्या वेळी जेव्हा मी येईन तुम्हाला 7 दिवसासाठी यायचं आणि एवढं सुंदर अनुभव घ्यायचा आहे. आणि मला अजूनही वाटतं सगळ्यांनी यावं, एकदा तरी अनुभव घ्यावा. कारण काय असतं सुंदर गोष्टी आहेत ना जेवढ्या आपण वाटू आणि जेवढं त्यांचा अनुभव त्या अजून वेगवेगळे अशा होतात. आणि मला तर वाटतं दरवर्षाला मी एकदा तरी 7 दिवस तरी जमलं तर अजून येईल. पण 365 दिवस आपलं तेच पडलेलं असत. मला तर माहितीच मुंबईचं काय लाईफ ते स्ट्रेस म्हणजे मी येताना खूप स्ट्रेसमध्ये आलो होतो, मी कोणाला शेअर नाही केलं. पण आता इथून जाताना असं वाटतं नाही इट्स ओके चालतंय हो लाईफ आहे. पण हे खरंच धन्यवाद आहे तुमच्या सर्वांचे धन्यवाद. खूप कमी लोकांनी असं सुचतं असं काहीतरी करावं समाजासाठी. थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. तुम्ही पण येत जा जरूर. आणि नक्कीच दादाजींनी त्यांचं उद्दिष्टच हेच होतं की साधकांनी यावं आणि ध्यान करावं. आणखी त्यांनी नक्कीच याचा उपयोग झाला पाहिजे ह्या वास्तूचं. त्यांनी जे केलंय इथे सगळ्याच म्हणजे लोकांसाठीच केलेलं आहे, सामान्य लोकांसाठी किंवा सामान्य असं म्हणू नाही शकत, सगळेच सर्वसाधारण असतात. आणि ते जेव्हा हे करतात त्याच्यातनंच एक असामान्यत्व तयार होत असतं. आणि दादाजींची हे तेच आहे की ही जी भूमी आहे ती त्यांनी सिलेक्ट केलेली आहे. त्यांनी जेव्हा घर सोडलं, संन्यास घेतला आणि माझ्या सासऱ्यांच्या लग्नानंतर 4 दिवसांनी, तर तेव्हा मग ते इथे सज्जनगडवर आले होते. सज्जनगडला तुम्ही बघाल तर तिकडे गोशाळा आहे, तिथे मागच्या साईडला एक छोटीशी पत्र्याची शेड कुटी अजूनही आहे. तिथे त्यांनी परमिशन घेऊन ते तिकडे राहिले होते. तिकडे त्यांनी साधना केली एवढ्या पावसात. फक्त भात शिजवायचे पावसात, तर त्यांना भात पण शिजवतात. ते कच्चे भिजलेले तांदूळ खाऊन त्यांनी अशी वर्षभर जवळजवळ साधना केली. तिकडेच त्यांना साक्षात्कार झाला. आणि नंतर मग ते महाबळेश्वरला आले आणि विरारच्या गुहेत राहिले. असं म्हणजे बराच प्रवास आहे. तुम्ही त्या पुस्तकं जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला हा प्रवास उलगडेल त्याच्यात. आणि सगळे जे जुने साधक आहेत त्यांना तर सगळ्यांना माहितीच आहे जे काय आहे त्यांचं ते कर्तृत्व आपण म्हणू शकू. आणि नंतर मग ते सगळं पूर्ण जगभर फिरले. लोकांनी त्यांना बोलवून आणि सगळीकडे त्यांना अगदी अमेरिकेला तर 14 वेळा जाऊन आले. आणि सगळ्या पूर्ण जगात जाऊन त्यांनी त्यांची प्रवचनं व्हायची. आणि त्याच्यामुळे सगळेच त्यांना मानतात. आणि पण मी खरं सांगेन आपण खूप भाग्यवान आहोत. त्यांनी एवढं सगळं केलं आणि ते आपल्याला सहज मिळते. म्हणूनच त्यांनी सहज म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा मी जशी खडतर केली तपश्चर्या तशी हल्लीच्या लोकांना होणार नाही. त्यामुळे ती कुटी म्हणा किंवा सगळं त्यांनी ते बनवलंय की त्यांचं म्हणणं तेच होतं की तुम्ही इकडे या, याचा आनंद घ्या. तर नक्कीच तुम्ही जरूर या. माझ्याला काही सेवा असेल तर मला प्लीज सांगा, खूप मला आवडेल. हो नक्की जरूर सांगणार. नमस्कार.